म्हणूनच मी त्यांना सांगतो, जे आत्ता कोण चाललेत आणि आणखीन जाणार आहेत, आणखीन बरेच जाणार आहेत, ह्या 8-10 दिवसात मला उघडं पाडायसाठी ह्यो फडणवीसने रचलेला डाव आहे दरेकरच्या माध्यमातून. हे जे आत्ताचे बांधव आमचे आहेत, यांना अगोदर ह्याच दरेकरांनी आणखीन 5-6 जण आहेत, यांनीच बदनाम केलेलं. यांना चर्चेला बोलवायचं, दारं लावून घ्यायची आणि यांनीच व्हिडिओ तयार करायची आणि बाहेर टाकायच्या, बंद दाराआड चर्चा सुरू आहे. मग समाजात किंवा लोकात संभ्रम निर्माण करून द्यायचा. हे संपवणारे एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे करणारे हेच दरेकर आणि आणखीन 2-4 जोडीदार आहेत त्याला, हेच आहेत. आज त्याच लोकांना विनंती आहे की शेवटी समाज सांभाळत असतो सगळ्याला, आणि समाजात दुही निर्माण करायची, दंगली घडवायच्या तुमच्या माध्यमातून. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवायची फडणवीसांना आणि दरेकरला, ती ठेवू देऊ नका. शेवटी तुमचा निर्णय तुमच्यापाशी आहे. परंतु एक सांगतो, समाज एका बाजूला आहे आणि समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे, आणि तुम्ही जर तीच मागणी करत असलात तर तिथं त्यांच्या दारात जाऊन विचारायची गरज काय? त्यांनाच मराठ्यांच्या दारात आणून, मराठ्यांना कळालंय हे दोघंही मिळू देणार नाहीत, म्हणून तर मराठ्यांनी त्यांना राजकीय करिअरमधून संपवायची काम हातात घेतलंय. मग तुम्ही कशाला विनाकारण समाजाच्या नजरेतून पडायला लागले? याचा अर्थ होतो तुम्ही मुद्दाम करायला लागला. याचा अर्थ होतो समाजाचं म्हणणं आहे तुम्ही तिथं जाऊ नये, आणि तुम्ही जाताय याचा अर्थ तुम्ही मुद्दाम जाताय आणि फडणवीसांचं ऐकून जाताय, असा त्याचा अर्थ होतोय. तुमच्यावर आरोप आमचा नाही, पण त्याचा अर्थ तसा होतोय की तुम्ही फडणवीसांचं ऐकून, दरेकरांचं ऐकून मराठ्यांचं आंदोलन चिघळण्यासाठी तिथं जाता, याचा अर्थ असा होतोय. तुम्ही समाजाचे बांधव आहेत, तुम्ही समजून घ्या. तरी परत परत तुम्ही करत राहिलात तर समाज तुम्हाला उत्तर 100% देणार आहे. मग समाज मलाच काय कोणाला सोडणार नाही. मग हां, तुम्हाला कोणालाही समाज सोडणार नाही. तुम्हाला समाजाच्या दरेकरसाठी आणि फडणवीससाठी समाजाच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे शरद पवारांनी सुद्धा असा आरोप केलेला आहे की राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मग दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर बोला ना त्या आरक्षणाच्या बाबत, द्या ना म्हणा मराठ्याला ओबीसीतून आरक्षण. हे तर तुमच्याच माणसाकडे ना दंगली घडविणारा, अजितदादा पवारांकडेच ना ते हो भुजबळ, त्याला दंगली घडायच्यात ना, दुसऱ्या कोणाला घडायच्यात? त्यालाच घडायच्यात. आम्ही नाही होऊ देत, म्हणून तर आमच्या शांतता राहिल्यात. म्हणून मी माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस सांगतो की ह्या देवेंद्र फडणवीसांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त पाठीमागून सांगतोय, देव पडद्याच्या मागून तो घोडे नाचितोय. त्याने दरेकर स्पष्ट बोललाय, मी अभियान राबवणार आहे, मी उघडं पाडणार आहे, जाहीर बोललाय. मी काही तज्ज्ञ हाताखाली धरणार आहे, काही समन्वयक हाताखाली धरणार आहे, काही संघटना हाताखाली धरणार आहे आणि त्यांना बोलायला लावणार आहे. झालं, सुरू केलं त्यांनी. आता मराठ्याला तेवढं कळतंय. म्हणून मराठ्यांची मागणी या जाणाऱ्या सगळ्या भावंडाला की तुम्ही दरेकरांचं, फडणवीसांचं स्वप्न नका पूर्ण करू, समाजाचं स्वप्न पूर्ण करायचंय, नाहीतर समाजाचा रोष तुमच्या अंगावर येणार आहे. तुम्ही एक भावंड आहेत म्हणून सांगतो, वारंवार जर तुम्ही करायला लागलात त्याला नाविलाज आहे समाजाचा. समाज एक वेळेस माफ करत असतो. प्रत्येक वेळेस जर देवेंद्र फडणवीसांची स्वप्न आपण साकार करणार असलं तर समाज ऐकत नसतो. लय मोठा पर्दाफाश होणार आहे. हां, तुम्ही 2-3 दिवस थांबा, इतका मोठा पर्दाफाश होणार आहे. या दरेकरनं फडणवीसनं असं ठरवलंय. रात्रीची माहिती आहे त्यांची, त्या माहीमला, परत त्या अंधेरी पूर्वला तिथं एक बैठक झाली, त्याच्यानंतर त्यांची मलबार हिलला बैठक झाली. हे असं करणार आहेत की ह्या 12-13 संघटना गोळा करायच्या, काही करून असं षडयंत्र रचायला लावलं फडणवीसनं दरेकरला, काही करून याच्यावर बैठका झाल्या. आणि मराठ्यांचे लोक उभा राहणार नाहीत, एकाच बाजूने उभा राहणार आहेत हे त्यांना, सरकारला माहिती. मग यांच्या मागं कोण उभा करायचं? यांना फक्त पुढच्या तोंडाला तो फळ उभा करायचा आणि यांच्या मागं ओबीसीचे काही लोक उभा करायचे, भाजपातले. असा यांनी डाव आखला आणि मग दाखायचं की मराठा समाजात 2 फुटा पडल्या, मराठा समाजाच्या मागण्या वेगळ्या वेगळ्या आहेत, आम्ही ज्या विचाराला सरकारला चाललो. बघा, हे पर्दाफाश फक्त तुम्ही 3-4 दिवस थांबा, तुम्हाला इतकं स्फोटक वाटणार आहे, भयानक. मग हे कोणाच्या दारात जाणार पुढच्या तोंडाला मराठ्याचे थोडेफार, जे फडणवीसच्या ऐकण्यातले आहेत, जे दरेकरच्या ऐकण्यातले आहेत, जे जातीला न मानता
पक्षाला मानणारे आहेत, इथून पुढे येणारे बरं का सांगतोय तुम्हाला, कोण कोण येणार आहेत, बरेच येणार आहेत. आता ते उघडे पडणार आहेत, मीडियावर दिसणार आहेत लोकांना. आणि हे मुंबईत जाणार, हे प्रत्येक आणखीन एकदा आणि हे अभियान सुरू करणार मला घेरण्याचं, मला उघडं पाडायचं. तर काय या अभियानाचं रूल हे लय महत्वाचं आहे आता मीडियाच्या बांधवासाठी, की मराठ्यांचे हे काही समन्वयक, काही संघटनेचे लोक यांनी एक घोळका तयार करायचा. पण पब्लिक पाहिजे, मराठी त्या बाजून जात नाही. कारण मराठी संयमानं आंदोलन हाताळतात, ते मराठ्याचं आंदोलन नाहीये. मग काय करायचं, यांच्या मागं भाजपातले ओबीसी उभा करायचे, मग पुढच्या तोंडात आणि मग दगडफेक करायची, मग जाळपोळ करायच्या, गाड्या फोडायच्या, त्यांच्याच गाड्या ते फोडणार आहेत. काल एक भाजपचं पळत होतं ना असं, ते एपी माझाच्या बंधू एक मागं पळत होता, त्याच्या मागं बूम घेऊन. तसं हे पडदा फासले डेंजर होणार आहे आता. दादा तुम्हाला मी खरं सांगतो, मग हे तिथं काहीतरी गोंधळ करणार हा, आणि मग ते दगडफेक होणार, मराठ्याचं आंदोलन चिघाळलं. अरे फडणवीस साहेब, तुम्हाला शॉक बसत असेल, मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस खरं होतं. तुम्हाला पंढरपूरच्या बैठकीबद्दल सांगितलं होतं, मी तुमच्या मुंबईतल्या बैठकीबद्दल सांगितलं होतं. तुम्हाला आता तरी तुम्ही शहाणे व्हा, शॉकिंग व्हायला पाहिजे तुम्ही, की याला हे माहिती कसं काय होतंय. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही लाज असू द्या, लाज तुम्हाला थोडी. मराठ्यांचे लोक मराठ्यांच्या अंगावर घालून मराठ्यांचं आंदोलन चिघाळं दाखवायचंय तुम्हाला. उद्रेकाचं आंदोलन सुरू झालं हे तुम्हाला दाखवायचंय. मराठ्यांचे जे माझे भाऊ तुम्ही हाताखाली धरलेत ना बांधव, यांच्या आयुष्याचं वाटोळं करताल तुम्ही, त्यांना पुढं घालताल, त्यांना तुम्ही आता रॅली काढायला लावणार, तुम्ही त्यांना आता मुंबईत मंत्र्याच्या घरी जायला लावणार. आता नाही, आणखीन एक तुम्ही टप्पा टाकलाय त्याचा, हे बी सांगतो. एक 4-5 दिवसात डिटेल येते सगळं, मी मीडिया समोर ते देणार आहे. तुम्ही दुसरा टप्पा टाकलाय त्याचा, आणि त्या टप्प्यात भाजपातले ओबीसी ह्या मराठ्यांच्या मागे उभा करणार आहेत तुम्ही. हे जे पोरं तुम्ही गोळा करणार आहेत त्यांच्या मागे, आणि तुम्ही जाळपोळ दंगल घडून आणणार आहेत. आणि असं म्हणणार आहेत, चिघळलं मराठ्याचं आंदोलन. आम्ही म्हणत होतो जरांगे पाटलांना आंदोलन चिघाळलं, आम्ही म्हणत होतो हे दंगल घडणारे. हे डाव तुमचे 10-11 जणांचे आहेत, त्यात भुजबळ सुद्धा आहे, आणि तुम्ही एक घडून आणणार आहेत. हे असलं पाप कधीच डोक्यावर घेऊ नका. माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत, मी तुम्हाला मॅनेज होत नाही. म्हणून तुम्ही आमच्याच बांधवाच्या आडुंगी लपून वाईट पाप करू नका. फडणवीस साहेब, वाईट पाप करू नका. आम्ही तुम्हाला आणखीनच शत्रू विरोधक मानलेला नाहीये, तुम्ही समजून घ्या. दरेकरचे गर्व इतका वाढलेला आहे, आणि त्याची इच्छा पुरी करायसाठी फडणवीस साहेब भाजपाचा मुटका करू नका. दुमतून जाईन सगळं भाजप. दरेकरचं ऐकून तुम्ही हे डाव खेळू नका. आणि माझ्या मराठ्याच्या बांधवांना सांगणं माझं, तुम्हाला पश्चाताप येईल. हे असंच करणार आहेत, मी सांगितलं तसंच. तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, मराठ्यांच्या सगळ्या बांधवाला, इथून पुढे जाणाऱ्यांना सुद्धा, तुम्ही जावा, आम्हाला काय देणं घेणं नाही. आमचं समजून सांगणं तुम्हाला काम आहे. तुम्हाला करायचं तर करा मराठ्याच्या विरोधात काम, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्हाला पश्चाताप येईल. एवढं भयान कृत्य तुम्ही करणार नाहीत, पण पाठीमागच्याकडून तुमच्या करून घेणार आहेत, आणि ते तुमच्यावर येणार आहे, आणि तो डाग मराठ्यांना लागणार आहे. म्हणून मराठ्यांना डाग लागू देऊ नका कधीच. मराठ्यांना जिथं डाग लाग, आपण काही विचारायला नोकर नाहीत त्यांच्या दारात जाऊन विचारायला. मग तर 11 महिन्यात मी किती बारा गेलो असतो त्यांना विचारायला. माझ्या मराठ्याच्या दारात ते आले पाहिजेत, माझ्या मराठ्यांच्या पाया पडले पाहिजेत गोरगरीबांचे. त्यांच्या काय पाया पडायचे ते जाऊन तुझं म्हणणं काय म्हणून, आपल्याला माहित त्यांचं दोन्हीचं म्हणणं काय आहे. ती समजून घ्या. माझी भावना, तुम्हाला विरोध नाही करायला मी आणखीन, पण